जय हिंद सगळ्यांना. तर काही दिवसापूर्वी मला एक रिक्वेस्ट आली होती, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर त्यांच्या गाण्यावर एक रील बनवा म्हणून. आणि मी ती बनवली आणि त्याचा प्रतिसाद खूप छान आला, तुम्हाला सगळ्यांना आवडला. तर मला खूप आनंद झाला. पण काही जणांना खूप तिखट लागलं आहे, काय माहीत नाही ते कशामुळं झाले. काही जणांचे हे असे कमेंट आलेत, वाचू शकता तुम्ही, बोलायची सुद्धा लाज वाटते. पण एक जण असा म्हणतोय की तुमची लायकी तरी आहे का आमच्या बाबासाहेबावर गाणं म्हणायची. बाबासाहेब आमचे तुमचे कधीपासून झाले? ते तर सगळ्यांचे आहेत. संविधान सगळ्यांसाठीच तयार झालेलं आहे आणि त्यांच्या संविधानावरच सगळे चालत आहेत. मग हे तुमचे आमचे कधीपासून झाले? तुम्हाला लाज वाटत नाही का एखाद्या स्त्रीची लायकी काढायला? आणि ते तेव्हा जेव्हा ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावर एक रील बनवते. कोणाचा अपमान होतो एवढा जरी लक्षात ठेवा. आपण कोण काय करतंय हे तरी लक्षात घ्या. मी इतकं छान गाणं म्हटलं आहे त्याच्यावर आणि तुम्ही काहीतरी बोलताय. आणि मी आता तर घाबरणार नाही. आता तर जाम जय भीम जय शिवराय आणि याच्यावरच मी गाणे तयार करणार. मला ते आवडतात. मी कोणाच्या दबावाखाली येऊन गाणे बनवत नाही किंवा घाबरतही नाही. मला एक गोष्ट जय भीमवाल्या माझ्या भावांना एक प्रश्न करायचा आहे. तो म्हणजे दिनेश रील स्टार जेव्हा चुकला होता त्याला तुम्ही शिक्षा दिली, मान्य आहे. मग हे असे बोलतायत हे मुलं, हे बरोबर आहे का? का तुम्ही हे तुमचे आहेत म्हणून तुम्ही सपादून घेताल का? त्यांची चूक तुम्ही आणून देणार नाही आहेत का समाजापुढे? मला न्याय कधी मिळेल? मला असं बोलतायत, मी एवढं छान गाणं म्हटलं होतं त्याच्यावर अशी कमेंट येते. आमचा अपमान होत नाही आहे का याच्यावर? म्हणजे आम्ही म्हणायचंच नाही आहे का? आम्हाला अधिकार नाही आहे का? तेवढं तरी अधिकार दिला आहे आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी. मग तुम्ही हे सगळे आमच्यावर असे का लादतायत? म्हणजे आम्ही हे करायचं नाही ते करायचं नाही. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचेच झाले का? आमचे कोणीच नाही आहेत का? त्यांनी आमच्यासाठी पण संविधान लिहिलं आहे ना. ही अशी जातीवाद करतायत, मग भांडणं लागतायत कशासाठी? तर मला तर न्याय पाहिजेच. यांनी माझी माफी मागायला पाहिजे. जसं दिनेशची चूक तुम्ही समाजापुढे आणली, तशी यांची ही चूक समाजापुढे आणा आणि मला न्याय द्या. माझी एवढीच इच्छा आहे. माझ्या जय भीमवाल्या सगळ्या भावांना जय हिंद जय शिवराय जय भीम.